पूर्ण लॉबी एकत्र आहे आणि त्यासोबतच आतापर्यंत बसवराजी मग त्या लॉबीला आता एक टक्कर देणारा युवा तयार झालेला आहे महेश देशमुखच्या स्वरूपात. टक्कर देण्यासाठी नाही, फक्त 25 वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये आहे. नाही, ज्यावेळेस पाटील साहेबाचा प्रवेश भाजपमध्ये झाला, आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला साहेब. हां, आणि ज्यावेळेस काँग्रेसमध्ये किती कार्यकाळ तुम्ही काम केलेलं आहे? 15 ते 20 वर्ष मी काँग्रेसमध्ये काम केलं. असं काय घडलं काँग्रेसमध्ये 15-20 वर्ष काम करून अचानक भाजपमध्ये यावंसं वाटलं? प्रत्येक वेळेस भाजपचे निवडून येतील बसवराजी पाटील साहेब का काँग्रेसचे महेश देशमुख? का जे बसवराज पाटील निवडून येते. काँग्रेसच्या का आवडतं? युवकामध्ये काय आवडतं? हो का, बसवराज पाटील म्हणजे प्रसाद मिळणार गेल्यावर देव बदलणारे आजोबा. तिच्या बाजूचं संख्याबळ जरी मजबूत असलं, जास्त असलं त्यांचं, तरी मधल्यामध्ये गेम करणारे, खुट्या देणारे भरपूर त्यांचेच माणसं आहेत, त्यांचेच पाय धरून ओढणारे. आणि हे काय निष्ठावंत वगैरे नाही, तर जनता निष्ठावंताच्या मागे आहे. पाहिलं तर संख्याबळाचं जर गणिताच्या जोरावर आता बसवराज पाटील यांचं पारडं जड आहे. दुसरीकडे जर पाहिलं महेश देशमुख यांच्या तुलनेमध्ये ह्या निवडणुकीचं मुळात म्हणजे या निवडणुकीत घोडेबाजार भरपूर चालतो. निवडून देऊ. बसवराज पाटलांना आतापर्यंत निवडून दिलंय आपण. मग ज्यांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलं त्याला किती वर्ष आपण आमदार करणार आहोत? ज्यांनी आजपर्यंत पक्षाची धुरा सांभाळली, आजपर्यंत पक्षासाठी वाटेल ते हाल सोसले, अशा माणसाला न्याय न देता आत्ताच नुकता ज्यांनी प्रवेश केला काँग्रेस पक्ष सोडून, पार्टी सत्तेमध्ये आहे, लोक त्याच्या पाठीशीच राहणार. जो पैसा खर्च करू शकतो, मला भरपूर मदत केलेली आहे. म्हणजे सत्तेत नसतानाही त्याला टक्कर देणारा माणूस आहे. म्हणून मी महेश देशमुख बघतो. भले तिथं धाराशिव, बीड आणि लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या 18 जून रोजी मतदान होणार असून महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार महेश माणिकराव देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर NTVने उमरगा तालुक्यातील विविध गावांना भेट देत जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूया हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. तुरोरी, कोरेगाव, माडज, नाईक चाकूर आणि उमरगा शहर असे NTVने नागरिकांशी संवाद साधला. आगामी विधान परिषद निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असल्याचं दिसून आलंय. स्थानिक प्रश्न, विकास कामे, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि लोकप्रतिनिधींची उपलब्धता यावर ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त केले. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळी भेटीगाठी यायला सुरुवात केलेली आहे. तिकडे पाहिलं तर महायुतीचे बसवराज पाटील भाजपचे आणि महाविकास आघाडीचे महेश देशमुख. संख्याबळाचं गणित विरुद्ध जनसामान्यातून निर्माण केलेला आत्मविश्वास. तसं पाहिलं तर आपण तुरुरीमध्ये आहोत. काय नेमकं सर्वसामान्य जनतेमध्ये आस आहे, अपेक्षा आहे, आपण विचारू. सर, आपलं नाव सांगा. मी प्रदीप जाधव. बरं, विधान परिषदाच्या निवडणुका आहेत, माझ्या मते 18 तारखेला मतदान पण होणार आहे. काय वाटतं, भाजपचे बसवराज पाटील की महाविकास आघाडीचे महेश देशमुख? महत्वाचं या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून जवळपास बरंच काही युती एक भक्कम दिसून येतं. आदरणीय रवींद्रजी गायकवाड साहेब, आपल्या तालुक्यातलं जर सरळ गणित घेतलो, आदरणीय रवींद्रजी गायकवाड, संताजी काका चालुके, सुरेशदाजी बिराजदार आणि बसवराज पाटील, हे जे सर्वस्व आत्तापर्यंत या उमरगा तालुक्या, लोहारा तालुक्यामध्ये चांगल्या प्रमाणात लोकहिताची कामं केलेली एक पूर्ण लॉबी एकत्र आहे. आणि त्यासोबतच आतापर्यंत बसवराजी पाटील त्या लॉबीला आता एक टक्कर देणारा युवा तयार झालेला आहे महेश देशमुखच्या स्वरूपात. टक्कर देण्यासाठी नाही, फक्त इच्छुक उमेदवार म्हणू शकतो आपण. नाही, तुम्ही इकडे म्हणजे एक संख्याबळाचं गणिताच्या आधाराच बोलता ना. नाही, तसं जर राहिलं असतं तर आतापर्यंत या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आतापर्यंत उमेदवार कोण कोण होते ह्याची जर इतिहास बघितलो आपण, तर फक्त निवडून येणाराच उमेदवार आतापर्यंत पडलेला आहे. आणि महाविकास आघाडीकडून आता जो उमेदवार पडलेला आहे तो देशमुख घराण्यातला पडू शकला असता जर टक्कर असला असते किंवा विजय पक्का असला असता, तर बाकीच्या काही गोष्टी असल्या असत्या. तर हा फक्त देशमुख, आमचे मित्रच येतं देशमुखांचा बळी दिला गेलेला आहे, त्यांना पुढं करून इतकं मी सांगू शकतो. काय नेमकं म्हणजे निवडून येणारे जे काही विधान परिषदेचे आमदार असणार आहेत, काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला? काय अपेक्षा काय असणार? मी ग्रामपंचायत सदस्य तुरोरी सुभाष जाधव. मी आज 20 ते 25 वर्ष पाटील साहेबासोबत काम करतो आहे.
फक्त ह्या इलेक्शन तुमच्या ज्या अपेक्षा होत्या 20-25 वर्षापासून हा. ते पूर्ण झालेले आहेत. हा पाटील साहेबाच्या माध्यमातून मी कार्यकर्ता म्हणून त्यांनी गोरगरिबाची सेवा केलेली आहे. आमची जी अर्धी अडचणी असते नेमकं कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते होतो 20-25 वर्षापासून? मी पाटील साहेबाचा कार्यकर्ता आहे. कुठल्या पक्षाशी निगडीत? भाजपशी निगडीत आहे. 20-25 वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये आहे. नाही ज्यावेळेस पाटील साहेबाचा प्रवेश भाजपमध्ये झाला आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला साहेबासोबत. म्हणजे यापूर्वी 20-25 वर्ष कुठल्या पक्षामध्ये तुम्ही सक्रिय कार्यकर्ते म्हणून? आम्ही याच्या अगोदर काँग्रेसचं पण काम केलेलं आहे पाटील साहेबासोबत. आणि ज्यावेळेस तुम्ही काँग्रेसमध्ये किती कार्यकाळ तुम्ही काम केलेलं आहे? 15 ते 20 वर्ष मी काँग्रेसमध्ये काम केलं. असं काय घडलं काँग्रेसमध्ये 15-20 वर्ष काम करून अचानक भाजपमध्ये यावंसं वाटलं? प्रत्येक वेळेस साहेबाचे ज्या वेळेस साहेबाचं आमच्या हे होत होतं त्यावेळेस देशमुख घराण्यानं साहेबाला प्रत्येक वेळेस अडचणीत आणण्याचं काम केलेलं आहे. म्हणून या पक्षामध्ये साहेबांनी वैतागून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि साहेबाचं काम बोलत आहे. आज 25 वर्ष साहेबांनी जे काम केलं आहे विठ्ठल साई कारखान्यातून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून जनता त्यांच्या पाठीशी आहे. या ठिकाणी विठ्ठल साई साखर कारखान्याच्या माध्यमातून पाटील साहेबांनी जे कार्य केलेलं आहे त्या धर्तीवर त्या एक चांगला कौल या ठिकाणी तुरुरीतून दिसून येतो मला लोकांमध्ये जनभावना. मामा काय आपलं नाव काय? गोविंद पांडुरंग परतापुरे. कसं वाटतं म्हणजे भाजपचे निवडून येतील बसवराजजी पाटील साहेब का काँग्रेसचे महेश देशमुख? ते बसवराज पाटीलच निवडून येतील. काय नेमकं म्हणजे भाजपची एवढं वातावरण चांगलं आहे असं वाटतं? अहो आपल्याला सुविधा कोणची बी देतात आपलं चांगलं करतात भाजप म्हणून भाजपच्या मागे लागायचं. चांगले नेते आहेत पण सध्या जे पार्टी सत्तेमध्ये आहे लोक त्याच्या पाठीशीच राहणार. जो पैसा खर्च करू शकतो, जो वरून निधी आणू शकतो, जो लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात राहू शकतो त्या माणसाला लोक सपोर्ट करणार. काय अपेक्षा आहेत निवडून येणारा जो काही विधान परिषदेचा आमदार म्हणून आहे त्याकडून काय अपेक्षा असतात? अपेक्षा म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीपासून मोठ्यापर्यंत म्हणजे विधान परिषद पर्यंत आपली गोष्ट पोहोचवण्यासाठी लोक सध्या नेत्याच्या मागे राहणार आहेत. जो नेता जास्तीत जास्त सपोर्ट करेल, जास्तीत जास्त कामं करेल आणि जो सत्तेचा भाग आहे त्याच्याच पाठीशी लोक राहतील. पैशाच्या जोरावर निवडून आला नेता खरंच लोकांची बाजू मांडू शकतो असं वाटतं का? आता सध्या बघा कंडिशनच अशी आहे की जो पैसा देणार आणि जो पैसा खर्च करणार सध्या सत्ता त्याचीच आहे आणि सत्तेमध्ये जे आहे लोक त्याच्याच पाठीशी राहणार. लोकशाहीचा रंग उत्सव जर साजरा करायचा असेल तर ही आलेली आयती संधी आहे. आणि पक्षनिष्ठा पक्ष काय असतो, कोण कुठं जातं, कोण कुठं थांबतं, याला खरंच जर का आपण न्याय द्यायचा असेल तर आत्ताची जी संधी आलेली आहे जेणेकरून भाजपामधल्या निष्ठेला आज भाजपानेच डावललेला आहे आणि त्याचाच एक फायदा म्हणून मला वाटतंय येणाऱ्या या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतले जे काही सदस्य आहेत, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, नगरपालिकेतले सदस्य आणि महानगरपालिकेतले सदस्य यांच्या जोरावरती भाजपाचं संख्याबळ जे आहे मतदानाचं ते जास्तीचं दिसतंय. परंतु एक तुम्हाला सांगतो या ठिकाणी जो उद्रेक म्हणून ज्यांनी आजपर्यंत पक्षाची धुरा सांभाळली, आजपर्यंत पक्षासाठी वाटेल ते हाल सोसले, अशा माणसाला न्याय न देता आत्ताच नुकता ज्यांनी प्रवेश केला काँग्रेस पक्ष सोडून, ज्या काँग्रेस पक्षाने ज्या माणसाला राज्यमंत्र्यापासून साखर सम्राट बनवलं अशा सुद्धा गादीला आणि अशा सुद्धा पक्षाला अडचणीच्या काळामध्ये सोडून जाणारी माणसं आज भाजपाला प्रिय वाटली आणि म्हणून या असंतोषाचा उद्रेक या मतदानाच्या दिवशी म्हणजे या विधान परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी महेश देशमुख हे प्रचंड मताधिक्यानं निवडून आलेले दिसतात. काही ग्रामस्थांनी महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या अनुभवाचा उल्लेख केला तर काहींनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख हे तळागाळातील कार्यकर्ते असून जनसामान्यांशी संपर्क ठेवत असल्याचे मत व्यक्त केले. तुरुरीनंतर आता कोरेगाव, उमरगा तालुक्यातील कोरेगाव या ठिकाणी आलेलो. बरेच युवक या ठिकाणी जमलेले आहेत, ग्रामस्थ आहेत. मला सांगा, एकीकडं महायुतीचे बसवराज पाटील आहेत भाजपकडून आणि दुसऱ्या बाजूला एक युवा चेहरा आहे ज्यांच्याकडे अनुभव कमी आहे, माझ्या मते कार्यकर्त्यांची फळी पण कमी आहे, असे महेश देशमुख काँग्रेसच्या. का आवडतं युवकामध्ये काय? हो का, बसवराज पाटील म्हणजे प्रसाद मिळणार गेल्यावर देव बदलणारी अवलाद आहे, कळालं का? आणि तसल्यावर आमचा काय भरोसा नाही. महेश देशमुख 100% येणार.
मधल्यामध्ये त्यांचेच माणसं तिची गेम करणार आणि महेश देशमुख 100% निवडून येणार. तसं पाहिलं तर जे संख्याबळ आहे, संख्याबळाचं गणित आहे ते महायुतीच्या बाजूने जास्त दिसतं. तुम्ही कशाच्या जोरावर म्हणता महेश देशमुख? महायुतीच्या बाजूने जर संख्याबळ जरी मजबूत असलं, जास्त असलं त्यांचं, तरी मधल्यामध्ये गेम करणारे, खुट्या देणारे भरपूर त्यांचेच माणसं आहेत, त्यांचेच पाय धरून ओढणारे. आणि हे काही निष्ठावंत वगैरे नाही, तर जनता निष्ठावंताच्या मागे आहे. आणि जर ही जनतेतून राहिला असतं तर अर्ध्या रात्री महेश देशमुख निवडून आला असते. युवकांचं म्हणणं आहे महेश देशमुखच्या बाजूला या ठिकाणी बोलणं येतं. सर, तुमचं नाव काय? माझं नाव सुशील संजय जाधव, राहणार कोरेगाव. मी स्वतः शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, एकनाथ शिंदेचा माणूस आहे मी. पण तरी पण मी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढं सांगू इच्छितो की महेश देशमुख हा काम करणारा माणूस आहे. आणि जरी सत्ता भेटू न भेटू तो कायम काम करणारा माणूस आहे. जनसामान्याचे, गोरगरीब लोकांचे हे प्रश्न सगळ्या म्हणजे पाहिलं तसं आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर संख्याबळाचं जर गणिताच्या जोरावर आता बसवराज पाटील यांचं पारडं जड आहे. दुसरीकडे जर पाहिलं महेश देशमुख यांच्या तुलनेमध्ये ह्या निवडणुकीचं मुळात म्हणजे ह्या निवडणुकीत घोडेबाजार भरपूर चालतो. पैशाच्या जोरावर ह्या जोरावर हे निवडून बी येऊ शकतात. पण कसं आहे, लोकांच्या भूमिकेत जर बघितलं तर लोक यांच्याकडे चक्क टाकून दिलेल्या व्यक्ती म्हणून बघतात. कारण की हे आज इथं सत्ता नसली का तिकडे जायचं, तिकडून उडी मारायचं, इकडे जायचं, हे एका फांदीवर टेकायची माणसं नाहीत. त्यामुळे यांचं काय येण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे. आपल्यासोबत दुसरे युवक आहेत. सर, आपलं नाव काय? माझं नाव आहे प्रशांत शिवाजी पाटील. मला वाटतंय कसं आहे, ही निवडणूक जनतेची नाहीच. जनतेच्या मनात काय ते जनतेच्या मनात जर महेश देशमुख असली तरी बी ही इथं महायुतीची सत्ता आहे, वरी पूर्ण गैरवापर बी होतंय, काही होते इथं साम धाम सभा आहे. त्याच्यामुळे मला वाटतं बसवराज पाटील येतील. बसवराज पाटील येईल हे तर संख्याबळाच्या जोरावर म्हणता येतं. पण एवढं माहीत असून सुद्धा महेश देशमुख निवडणुकीला सामोरं जातात. नाही जातात, परंतु ते आता तुम्हाला माहितीच आहे, रात्रीतून गेम करणारी माणसं राहतात, ही पैशाचा गैरवापर होतोय, काहीही होतंय. मला तर वाटतं की बाबा बसवराज पाटील येतील. आपलं काय मत आहे? कोण निवडून येणं गरजेचं आहे? कोण निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास काम होईल असं वाटतं? मी खरं सांगतो, मला हे राजकारणाचं पसंत नाही. सगळं येण्याचा बाजार हे पैशाच्या जीवाला काम आहे. हे आपल्याला राजकारण पसंत नाही आणि ही सत्ता बी आपल्याला काय कामाची नाही. राजकारण पसंत नाही. समजा आता शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत, तुमच्या काही अडीअडचणी आल्या, तुम्ही कुठं जाता? आपल्या अडचणच काय दूर करू शकत नाही तो हिनी साहेब. तुम्हाला पहिला मुद्दा सांगतो, हिनं आपली पोळी भाजली, विषय कुलत झाला. आता आपण नाईचाकूर गावामध्ये आलेलो आहोत. नाईचाकूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर काही ग्रामस्थ आहेत, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी पण आहेत या ठिकाणी. एकीकडं भाजपचे संख्याबळाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील सामोरं जात आहेत. तर जिकडं संख्याबळाचा अभाव आहे तरी सुद्धा एक मोठ्या आत्मविश्वासानं काँग्रेसचे महेश देशमुख सामोरं जाऊ लागले. आता हे निवडणूक पाहता समोर भाजपचा उमेदवार बसवराजजी पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख हे असताना पण बसवराज पाटील हे 3दा आमदार झालेले आहेत. त्यामुळं एखाद्या सर्वसामान्याच्या घरातलं पोरगं थांबलंय. ह्या लोकांना एवढीच आपण विनंतीपूर्वक करू की बाबा महेश देशमुखाला ह्यावेळेस निवडून द्यावं. आतापर्यंत जी झालेली लढाई आहे, सर्वसामान्याच्या एखाद्याच्या पोरा जरी आमदार होता आलं आणि लोकांची सेवा करण्याचा जर योग आला तर तशा माणसाला निवडून द्यावं. बसवराज पाटलांना आतापर्यंत निवडून दिलंय आपण. मग ज्यांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलं त्याला किती वर्ष आपण आमदार करणार आहोत? एखाद्या सर्वसामान्याच्या पोराला आमदार करावं अशी आमची सर्वसामान्याची अपेक्षा आहे. बरं, दोघांमध्ये जर आपण तुलना केलं, बसवराज पाटील आणि महेश देशमुख, एक फक्त अलीकडच्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या अस्तित्व निर्माण करून महेश देशमुख हे उदयाला आलेले आहेत. एक नेतृत्व आहेत. आर्थिक माझ्या मते गरीब कुटुंबातूनच ते आलेले आहेत असं चर्चेला जात आहे. मी पण NTVच्या माध्यमातून जे काही ग्राउंड रिपोर्ट केलेलं आहे त्यातून ते समोर आलेलं काही चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर येतात. आणि बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून ते विकास कामं पण केलेला अनुभवच येतं. आणि दुसरीकडे जर पाहिलं, काँग्रेसमध्ये बऱ्याच काळ घातलेले माजी मंत्री बसवराज पाटील जे आता सध्या भाजपचे उमेदवार म्हणून आहेत, हे कसं पाहतो? खरं तर आता तुम्ही म्हटल्यासारखं महेश देशमुख आणि मी जिल्हा परिषदचे विरोधक, पण एखाद्या तोच जनतेने त्याला निवडून दिलं, त्यांना निवडून आणलं, हे जनते कुणाला मतदान करायचं, कुणाला निवडून आणायचं. पण पाहता महेश देशमुख हा सौखर्च्यानं किंवा सर्वसामान्यातून संघर्ष करून पुढे आलेला माणूस आहे. आणि बसवराज पाटलाने म्हणजे या काँग्रेसने गेली 25-40 वर्ष त्यांना काय नाही दिलं असं नाही राहिलं.
तरी त्यांनी काँग्रेस सोडली, की त्यांचं काहीतरी वाचवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण महेश देशमुख हा सर्वसामान्यातून पोरगा पुढे येणारा पोरगा आहे. त्याला निवडून दिलं पाहिजे की जनतेची सेवा आपल्या लातूर, धाराशिव आणि बीड ह्या मतदारसंघाचा विकास जरी कोणी करत असेल, आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहताय तर आता सध्या ग्रामपंचायती असतील, आमदारकी असतील, जो यंग जनरेशनचा पोरगा ह्या म्हणजे निवडणुकीत उतरतो तोच आता विकास करू शकतो, अशी चर्चा म्हणजे काम करून दाखवण्याची ऊर्जा युवकामध्ये झालेली आहे. युवा पिढीला संधी दिलं पाहिजे, एकूण असं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत अण्णासाहेब पवार यांचं मत व्यक्त होत आहे. मामा, आपलं नाव काय? ज्येष्ठ आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी चर्चा करू. बालचंद्र शंकर जाधव. जाधव सर, मला काय म्हणायचं आहे, तुम्ही कसं पाहता? आम्ही काय शेतकरी माणसं, आम्हाला शेतकरी माणसासाठीच एकीकडे बसवराज पाटील आहेत भाजपचे आणि इकडे काँग्रेसचे. मधून भाजपमध्ये गेली आणि काय करते, त्याला लॉक पडतो तर ते निसटून गेली, कारखाना चालू केली, ही तर माहिती आहे. आणि याच्या पुढे काय करायचं आणि त्यालाच निवडून द्यायचं, त्याला देवासं वाटतं मला. मग आम्हाला आमच्या मनात बसवराज पाटील त्याला देऊन असं माझं म्हणणं आहे. या राग येऊन लोभी कोणत्या नेत्याला आम्हाला काय पाहून पण करायची नाही. का बसवराज पाटील नको असं का? अहो, पक्षातून गेला, त्याला मोठा लाग पडतो होता, ती कारखाना बंद पडतो होता, शिल मारत होतो म्हणून त्याने गेला. माझा आजोळ आहे मुरुमती मेन. मामा, तुमचं नाव काय? सुधाकर. तुम्हाला काय वाटतं? कोण निवडून आलं तर बरं राहील आपल्यासाठी? नवीन उमेदवार उभा करावा. गरीब जनतेसाठी का नाही महेश देशमुख बी चांगला आहे, नंबर 1 माणूस आहे. बसवराज पाटील बी गोरगरिबासाठी महेश देशमुख यांच्याबद्दल एक प्रतिमा या ठिकाणी चांगली येते. सर, तुमचं नाव सांगा. दत्तात्रय पवार. तुम्हाला काय आवडतं? असं आहे की तरुण पिढीला आता इथून संधी द्याल. संधी द्यायला पाहिजे आणि चांगला माणूस आहे, कार्यकर्ता कोण चांगला माणूस आहे? महेश देशमुख. काय आहे त्यांच्यामध्ये असं काय चांगलं? आपल्याला पक्षाची लेणं घेणं नाही, काम करणारा. पहिलं त्यानं न उभारता आमच्या गावामध्ये सुद्धा म्हणजे शिवाजीच्या पुतळ्याचं काम केला, विहिरीचं काम केला, असं देणारा तर माणूस करणारा पाहिजे. न काय हे करता त्याने इथं आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. म्हणजे सत्तेत नसतानाही गाव पातळीवर बऱ्याच विकास कामांना तो स्वखर्चानं पुढाकार घेणारे महेश देशमुख असं यांचं म्हणणं आणि नव्या पिढीला चान्स द्यावं. मामा आपल्या सोबत आहेत. मामा, काय नाव तुमचं? प्रकाश काळे. काळे सर, काय सांगता? आमच्या मते महेश देशमुखला देव पूर्ण वीज पूर्ण गेली, स्वखर्चानं आपण गावात डीपी दिली त्यांनी. कित्येक जणांचा त्रास होता त्यांना, डीपी मिळत नव्हत्या, कनेक्शन मिळत नव्हत्या. 20 का 22 डीपी आमच्या आपल्या मतदारसंघात. तर नक्कीच या ठिकाणी हा विषय आवर्जून जे शेतकरी बांधव या ठिकाणी मांडू लागलेत. शेतकऱ्यांना विजेची अडचणी पाहता विद्युत डीपी बसवणं मागेल त्या शेतकऱ्याला. पाण्याचा पुरवठा जर कुठं खंडित होत असेल, ते पाणी पुरवठा कशा पद्धतीनं सुरळीत होईल त्यासाठी त्याने स्वखर्चानं विहीर बांधणीचं सुद्धा काम या नायचकुर गावामध्ये केलेलं आहे. एकूणच महेश देशमुख हे जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच त्यांनी सातत्यानं पुढाकार घेत आलेले आहेत आणि निवडून येण्याच्या आधी पण त्यांनी जनसामान्याच्या सेवेसाठी तत्परतेनं जेवढं होईल तेवढं पुढाकार घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं ग्रामस्थांची या ठिकाणी प्रतिक्रिया समोर येऊ लागली. विशेष म्हणजे अनेक ग्रामस्थांनी पक्षापेक्षा विकास कामे आणि जनतेसाठी उपलब्ध राहणारा प्रतिनिधी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, शिक्षण आणि शेतीशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आता संख्याबळ समोर असतानाही महेश देशमुख निवडणुकीला सामोरे जाऊ लागले. ही सगळ्यात मोठी गोष्ट. कारण एखाद्या मोठ्या माणसाला भले किती मोठं पडू दे, आपण रिंगणात त्याला टक्कर देणारा माणूस आहे. म्हणून मी महेश देशमुख बघतो. भले तिथं पराभव असू द्या, पण ह्या पराभवात सुद्धा त्याचा विजयच आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, मी अशा माणसाला कोण टक्कर देणारा सध्या कोणच म्हणून असली मोठी आणखी देशमुख. राजकीय पक्षांकडे असलेले संख्याबळ आणि गावागावातील जनतेच्या भावना यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र अंतिम निर्णय मतदानाच्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी घेणार आहेत. उमरगा तालुक्यातील विविध गावांमध्ये घेतलेल्या प्रतिक्रियांमधून विकास, जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्न हेच प्रमुख मुद्दे असल्याचं दिसून येत आहे. आता 18 जून रोजी होणाऱ्या मतदानानंतर
मतदारसंघाचा कौल नेमका कुणाच्या बाजूने जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.